स्तोत्रसंहिता 105 1 ते 3 हे वचन आपल्याला असे सांगते की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. तर चला आपण थोडा वेळ देवाच्या स्तुती आराधनेमध्ये जाऊ. देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण आणखी काही गीतं गाऊन त्या जिवंत देवाला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. आपण सर्वजण उपकार स्तुती करू. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, बिन चांद सितारों में प्रयास जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, बिन चांद सितारों में प्रयास जो तेरा है. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान तेरा
भी यीशु कृपा करना, हमने पापी नादान, हमने पापी नादान। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू. जो पवित्र देव आहे, त्याचे उपकार आमच्यावरती इतके आहेत की आज आपण त्याची उपकार स्तुती करत आहोत, त्याच्या नावाचा धन्यवाद करत आहोत. आपण सर्वजण मिळून जे पवित्र नाव आहे येशू या नावाचा धन्यवाद करू. देवाच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रियजन हो, मे महिन्याचा हा 4था रविवार आणि देवाच्या योजनेला अनुसरून आज आपण पुन्हा एकदा ह्या माध्यमातून देवाच्या पवित्र चरणाजवळ उपासनेच्याद्वारे येत आहोत. खरोखरच सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत असतानासुद्धा आपण सर्वजण सुखी आहोत, समाधानी आणि आनंदी आहोत. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. गेल्या काही आठवड्यांपासून आपण देवाची इच्छा जाणून घेण्याचा संदेशाच्याद्वारे प्रयत्न करत आहोत. कारण आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे आपण नेहमीच म्हणतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे राज्य येवो. आणि स्वर्गात असणारं देवाचं राज्य पृथ्वीवर तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या देवाच्या इच्छेला मान देण्याच्याद्वारे ते साकारलं जावं. याकरता आपण जेव्हा देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो, देवाची इच्छा उंचावून धरतो, देवाच्या इच्छेला सन्मान देतो, त्यावेळेस खरोखरच प्रियजन हो, आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकट दूर होतात आणि प्रभू परमेश्वराचा उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. गेल्या काही आठवड्यामध्ये आपण पाहिलं की आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करणं ही देवाची इच्छा आहे. प्रभू येशूला पाहून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे अशी पित्याची इच्छा आहे. त्यानंतर आपण पाहिलं की सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा, ही येशू ख्रिस्ताद्वारे पित्याची इच्छा आहे.
आज आपण पाहणार आहोत संत पेत्र याचा तिसरा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये संत पेत्र परमेश्वराची इच्छा आपणास सांगत असताना तो म्हणतो, कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. आणि या विशेष विषयाकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपण आपले डोळे बंद करून देवाचं सहाय्य मागूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व आम्हा सर्वांच्या मनचे विचार तुला मान्य असोत. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. प्रियजन हो, जलप्रलयाच्या द्वारे पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही मानव, पशुपक्षी, रांगणारे प्राणी या सर्वांचा परमेश्वराने नाश केला. कारण उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मानवांची दुष्टाई फार वाढली होती आणि मानवाच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट होत्या असे परमेश्वराने पाहिलं आणि संपूर्ण सृष्टीचा परमेश्वराने नाश केला. फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब परमेश्वराने तयार केलेल्या या तारूमध्ये ते वाचले. प्रियजन हो, एका दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जो शास्त्रपाठ आज वाचलेला आहे, संत पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 9 ह्या वचनाचा जो संदर्भ आहे, कॉन्टेक्स्ट जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनासंबंधीचा आहे. येशू ख्रिस्त जसा बाळ म्हणून या जगामध्ये आला, तसाच तो या जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा हे पुनरागमन जे आहे, त्या पुनरागमनासंबंधी संत पेत्र या ठिकाणी सांगतो की तो मंदक्रोध आहे, स्लो टू अँगर, तो दयाळू आहे, तो धीरानं सर्व काही सहन करतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा प्रगट करताना पेत्र म्हणतो, त्याची इच्छा ही नाही की कोणाचाही नाश व्हावा, कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर त्याची इच्छा काय आहे? सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. प्रियजन हो, द्वितीय आगमनाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग किंबहुना तयारीची सुरुवात म्हणजेच पश्चाताप आहे. कोरोनामुळं, कोविड-19मुळं निर्माण झालेली जी परिस्थिती आहे, मी गेल्या वेळेला यासंबंधी बोलताना म्हणालो की देवानं निर्माण केलेला हा आखाडा आहे. तुमचं आणि माझं विश्वासातील जगणं, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फेथ, तुमच्या आणि माझ्यासाठी देवानं ही परिस्थिती निर्माण केलेली आहे यासाठी की तो तुमच्या आणि माझ्यासाठी एक आराखडा आहे. आज या संबंधामध्ये बोलताना मी असं म्हणतो की इट इज ॲन इमर्जन्सी कॉल फॉर रिपेंटन्स. निर्माण झालेली किंवा प्राप्त परिस्थिती ही तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वर जणू काही एक इमर्जन्सी कॉल देत आहे. पश्चातापासाठी आम्हाला एक आव्हान करत आहे, पश्चातापासाठी आम्हाला हेतुपुरस्सर तो जागृत करत आहे. आणि सर्व प्रकारच्या आपल्या भ्रमातून, आपल्या विश्वातून, ज्या भरोशामध्ये आपण जगतो त्या स्वभरोशातून आपण बाहेर पडावं. कारण आपल्या सर्वांना ठाऊक झालेलं आहे की वी आर नाव हेल्पलेस. जगातील अनेक लोक या संकटासंबंधी हतबल झालेले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळं येणारं संकट किंवा मरण यामुळे नव्हे, परंतु हा जो देवानं दिलेला एक ठोसा आहे, इट इज अन ब्लो टू द सेल्फ मेड शेल ऑफ प्राईड, प्रेस्टीज अँड सेल्फिशनेस. आपल्या भोवती मानवानं निर्माण केलेला मीपणा, गर्व, सर्व प्रकारची घमेंडी, अहंकार आणि स्वार्थरूपी कवचाला परमेश्वराने जणू या कोरोना संकटाच्या माध्यमातून एक दिलेला ठोसा आहे. आणि म्हणून गॉड हॅज अलाउड धिस कॅलॅमिटी ॲज ॲन इमर्जन्सी कॉल फॉर रिपेंटन्स. आणि याच्याद्वारे देव मानवजातीला आणि विश्वासणाऱ्यांना पश्चात्तापासाठी आव्हान करत आहे. प्रियजन हो, या संकटाच्याद्वारे आपण जागृत व्हावं, नाशापासून आपण बचाव करावा. यासाठी जो शब्द वापरलेला आहे नाश,
कोणाचाही नाश होणे. आणि नाश हा शब्द प्रियजन हो हा इटर्नल डेथ किंवा इटर्नल पनिशमेंट यासाठी वापरण्यात आलेला आहे. प्रकटीकरणाचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आपण यासंबंधी वाचतो. दुसरं मरण काय आहे तर परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जो वागतो किंवा शेवटपर्यंत जागृतीचा अनुभवाच्या द्वारे जो पश्चाताप करून परमेश्वराकडे शरणागती पत्करत नाही त्याच्या वाट्याला हे दुसरं मरण येतं. आणि ही दुसरं मरण म्हणजेच देवानं सिद्ध केलेला इटर्नल डेथ किंवा पनिशमेंट आहे. प्रियजनो, प्रकटीकरण 21 आणि 8 यामध्ये असं म्हटलेलं आहे, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण होय. जेव्हा आम्ही हे वाचतो, बऱ्याच वेळेला हे वचन आपण पाठ करतो, परंतु जेव्हा लागू करण्याचा भाग येतो किंवा लागू करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही स्वतःकडे न पाहता आपण इतरांकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियजन हो, जेव्हा आपण या वचनातील शब्दांकडे पाहतो, या ठिकाणी प्रकटीकरण 21 आणि 8 या वचनामध्ये म्हटलेलं आहे भेकड. भेकड या शब्दाचा अर्थ कॉवर्डली. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही अशा प्रकारची माणसं पाहतो की जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्याची धमक त्यांच्यामध्ये नसते किंवा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणणारं करेज त्यांच्यामध्ये नसतं. आणि भित्रेपणा म्हणजे काठावर बसून आपला बचाव करण्यासाठी किंवा कातडी बचाव असं धोरण ते स्वीकारतात. आणि हे देवाच्या दृष्टीनं एक भयंकर पाप असं आहे. या ठिकाणी म्हटलं भेकड याचा अर्थ कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण देवासाठी आणि देवावरील विश्वासामध्ये उभं राहणं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि म्हणून दुसरा शब्द जो आहे विश्वास न ठेवणारे. विश्वास न ठेवणारे. जर विश्वास ठेवूनसुद्धा आपला विश्वास आपण जाहीर करत असताना सुद्धा जर अविश्वासी लोकांसारखं आमचं जर आचरण असेल आणि त्या पद्धतीनं जर आपण वागत असू तर तुम्ही आणि मी यामध्ये आपला समावेश होतो. कारण आपण विश्वास ठेवतो असं आपण तोंडाने म्हणतो, परंतु अविश्वासणाऱ्यांसारखी आम्ही कृती करतो. आणि म्हणून हा शब्द तुम्हाला आणि मला खरोखरच बोचणारा आणि टोचणारा आहे. त्यानंतर असं म्हटलं की अमंगळ म्हणजे सर्व प्रकारचं जे पोल्युशन आहे. जसं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही पेपरमध्ये वाचतो की वाहनांची रहदारी नाही किंवा सर्व प्रकारचं जेनं पोल्युशन निर्माण होतं अशा गोष्टीला आळा बसण्यात आलेला आहे. तसं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे पोल्युशन आहे ते सर्व प्रकारचं अमंगळपण तुमच्या आणि माझ्यामध्ये आणि देवामध्ये एक प्रकारची अडभंत निर्माण करतं. आणि म्हणून या ठिकाणी अमंगळ हे देवाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असं पाप आहे. खून करणारे. बऱ्याच वेळेला आम्ही शस्त्राने एकमेकांचा खून करत नसू, परंतु जिभेनं आणि अविचारानं एकमेकांविषयी बोलणं हे खून करण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो शब्द आहे तो म्हणजे जारकर्म. इंग्लिशमध्ये त्याला फॉर्निकेशन असं म्हटलेलं आहे किंवा दुसरा शब्द ज्याला अडल्ट्री असं म्हटलेलं आहे, व्यभिचार असं म्हटलेलं आहे. विवाहबाह्य सेक्शुअल रिलेशनशिप किंवा ज्याला आपण प्रीमॅरिटल संबंध असं म्हणतो, सेक्शुअल रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, विवाहापूर्वीचं सेक्शुअल रिलेशनशिप, दिस इज कंडेम इन द साईट ऑफ गॉड. आणि हे सगळं करून आपण विश्वासी आहोत, आम्ही विश्वासामध्ये जगत असू तर तो भयंकर अशा प्रकारचा अपराध देवाच्या दृष्टीनं आपण करत आहोत. त्या ठिकाणी चेटकी म्हटलेलं आहे, मूर्तीपूजक म्हटलेलं आहे. मूर्तीपूजक या शब्दाचा अर्थ असा की आपण स्वतःबद्दल आपली एक इमेज तयार करतो आणि त्या इमेजप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करतो. जरी आपण एखाद्या मूर्तीला आम्ही समोर येऊन आम्ही तिच्या पाया पडत नसू, परंतु विचाराच्या द्वारे तयार केलेल्या इमेजप्रमाणे जर आपण वागत असू तर कदाचित तुमच्या आणि माझ्याकडून ते मूर्तीपूजेचं पापसुद्धा झालेलं आहे किंवा होत आहे याची आपण प्रांजल कबुली देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे सर्व लबाड माणसे. आणि यामध्ये तर आपण सर्वजण मोडतो, मी इन्क्लुझिव्ह बोलतो. सर्व लबाड माणसे या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळेला आपण अशा पद्धतीनं वागतो की जेणेकरून तुमच्या आणि माझ्या लबाडीचा देवाला तिटकारा येईल.
आणि प्रियजनांनो, या प्रकारची जर आपण पापं करत असू तर तुमच्या आणि माझ्या वाट्यालासुद्धा हे गंधकाचं आणि अग्नीचं सरोवर येणार आहे, आणि हेच ते दुसरं मरण आहे. जेव्हा हे दुसरं मरण आहे तेव्हा निश्चित अर्थानं पहिलं मरण कोणतं आहे यासंबंधीसुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं निकेदम या नावाच्या माणसाबरोबर असलेलं संभाषण आपण वाचतो. हा निकेदम हा परुषी आहे, तो परुषी अध्यापक आहे, तो यहुद्यांचा अधिकारी आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलत असताना तो विश्वासाच्याद्वारे प्राप्त होणारा नवा जन्म यासंबंधी तो बोलत आहे. एकदा आपण मातेच्या उदरातून जन्म घेतो, आमचा शारीरिक जन्म होतो, परंतु येशू ख्रिस्ता विश्वासाच्या द्वारे आमचा दुसरा जन्म होतो, म्हणजेच त्याला आपण बॉर्न अगेन एक्सपिरियन्स असं म्हणतो. आणि ह्याच आत्मिक जन्माच्या कॉन्टेक्स्टमध्ये योहान 3:16 प्रभू येशू ख्रिस्त निकोदेम या पुरुषाशी बोलताना असं म्हणतो, या ठिकाणी आपण वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियजन हो, अत्यंत मुखोद्गत असणारं हे वचन आहे. दिस इज द सेंट्रल थीम ऑफ द बायबल. पवित्र शास्त्राचा मुख्य गाभा म्हणून या वचनाकडे आपण पाहतो, परंतु या वचनामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, आणि तो शब्द म्हणजे जो कोणी. हा शब्द इट इज अ क्रायटेरिया ऑफ एलिजिबिलिटी. आम्ही पात्र आहोत, देवानं आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही देवाला निवडलं नाही, परंतु त्यानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि क्रायटेरिया ऑफ एलिजिबिलिटी, जो कोणी, आणि त्या जो कोणीमध्ये तुमचा आणि माझा समावेश झालेला आहे. आपण विश्वास ठेवण्याच्या द्वारे बघा, आणि विश्वास ठेवतो असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस मी पापांगीकार करतो, मी पश्चाताप करतो, आणि परमेश्वरानं माझ्यासाठी केलेल्या या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मरणामध्ये माझं मरण आहे, आणि त्याच्या उठण्यामध्ये, त्याच्या पुनरुत्थानामध्ये मला जीवन प्राप्त झालेलं आहे असा माझा विश्वास आहे. आणि ह्या क्रायटेरियामधून देवानं प्रियजन हो तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि म्हणून त्याचे लोक म्हणून, पीपल बिलॉंग टू हिज फॅमिली, त्याचे लोक म्हणून तो तुम्हाला आणि मला या ठिकाणी वॉर्न करत आहे, तुम्हाला आणि मला इशारा देत आहे, तो तुम्हाला आणि मला सावध करत आहे. तो म्हणत आहे की माझ्या द्वितीय आगमनाच्या वेळी तुम्ही सावध असावं, कारण तो काळ जवळ आलेला आहे. प्रियानो, निर्माण झालेली आणि निर्माण होत असलेली ही परिस्थिती तुम्हाला आणि मला प्रियजन हो चिन्ह दाखल आहे. इट इज द साईन ऑफ द डे ऑफ हिज कमिंग. त्याच्या द्वितीय आगमनाचं हे चिन्ह आहे. सर्व प्रकारच्या अशा गोष्टी घडत असताना जेव्हा मनुष्य हतबल होतो, निराश होतो, काही करू शकत नाही, तेव्हा तो देवाकडे वळतो, आणि देव या संकटाच्या द्वारे आम्हाला सांगत आहे की तुम्ही द्वितीय आगमनासाठी तयार असा. प्रियजनो, तो धीराने सहन करत आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की पेशन्स ऑफ गॉड मस्ट नॉट बी टेकन फॉर ग्रांटेड. कधीकधी देव धीरानं सहन करतो, म्हणजे देवाच्या संबंधाने जो धीर आहे, देवाचा आमच्या संबंधाने जो धीर आहे, तो धीर आपण गृहीत धरावा असं मुळीच नाही. प्रियजन हो, सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. स्तोत्रकर्ता 19 आणि वचन 12 तो म्हणतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? प्रियजन हो, खरोखरच स्वाभाविक आहे. इट इज बट नॅचरल की स्वतःच्या चुका आम्हाला दिसत नाही. किंबहुना आपण स्वतःच्या चुका माहीत असूनसुद्धा त्या चुकांचं आपण बऱ्याच वेळेला समर्थन करतो. कधीकधी आपण म्हणतो चोर तो चोर आणि वर शिरजोर. तशा पद्धतीनं जगणं या ठिकाणी देवाला प्रियजन हो अभिप्रेत नाही. कारण स्वतःच्या चुका आम्हाला तेव्हाच दिसतात की जेव्हा देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्या चुका दाखवतो. प्रियजन हो, वेन वी आर बीइंग फिल्ड बाय द होली स्पिरिट, गॉड ओपन्स अवर आईज टू अवर ओन मिस्टेक्स. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा आपण भरले जातो, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये प्रियजन हो त्या ठिकाणी देवानं तुम्हाला मला आज्ञा दिलेली आहे. तुम्ही आणि मी दररोज पवित्र आत्म्यानं भरलं जावं अशी देवाची इच्छा आहे. आणि देवाच्या आज्ञेचं जेव्हा आपण पालन करतो त्यावेळेस देव आमचे नेत्र उघडतो आणि आमच्या चुका आम्हाला दिसतात.
आम्ही दैहिक बुद्धीमध्ये जगत असताना आम्ही आमच्या चुकावर पांघरून घालतो, त्या चुकांचं आम्ही समर्थन करतो. परंतु जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो, आम्ही पवित्र आत्म्यानं भरलं जातो, त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या चुका आम्हाला दाखवून देतो आणि त्या चुका सुधारण्यासाठी, त्या चुका स्वीकारण्यासाठी आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी देव तुम्हाला आणि मला शक्ती देतो. जर ह्या आज्ञेचं पालन आपण केलं नाही तर प्रियजन हो, आपण नाशाच्या वाटेवर चालत आहोत. आणि अशा वेळेला आपण स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण नेहमीच इतरांच्या चुका शोधण्याचा आणि इतरांच्या चुकांकडे बोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो. सेमिनरीमध्ये शिकत असताना आमचे प्रिन्सिपल होते, ते नेहमीच म्हणत असत की जो दुसऱ्यांच्या चुका शोधतो तो आध्यात्मिकदृष्ट्या आजारी आहे. खरंच जेव्हा आम्ही स्वतःकडे न पाहता आपण इतरांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या एकदम खालच्या पातळीवर असतो, किंबहुना आम्ही नाशाच्या वाटेवर वाटचाल करत असतो. आणि स्तोत्रकर्ता त्याच्या पुढे म्हणतो, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे हिडन फॉल्ट्स किंवा सिक्रेट फॉल्ट्स. बऱ्याच वेळेला आम्ही जे आहोत ते इतरांना कळत नाही. इतरांच्या समोर आम्ही आमचं वेगळं आचरण ठेवतो, परंतु आपण कोण आहोत, आम्ही कसे आहोत हे आमच्या निकटवर्तीयांना, घरच्या लोकांना आणि आमच्या जवळच्या मित्रमंडळींना आमचा खरा स्वभाव कळतो. परंतु इतरांसमोर मात्र आपण चांगलं वागण्याचं भासवतो, चांगलं असण्याचं दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की जे म्हणजे गुप्त दोष आहेत, गुप्त जे हिडन फॉल्ट्स आहेत, सिक्रेट फॉल्ट्स आहेत, त्याच्यापासून तू माझा बचाव कर. आणि त्याच्याही पुढे जाऊन स्तोत्रकर्ता म्हणतो, तसेच धिटाईनं केलेल्या पापांची तू मला क्षमा कर. बऱ्याच वेळेला प्रिझ्युम्च्युअसली, जाणून बुजून, बघूया पुढे होईल ते होईल, परंतु आता मी हे पाप करणार, माहीत असून सुद्धा त्याची तीव्रता किती भयानक आहे, कारण तुमचा आणि माझा नाश होणार आहे हे माहीत असून सुद्धा बऱ्याच वेळेला आपण धिटाईनं काही पापं करतो आणि त्या पापामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 19 म्हणतो की धिटाईनं केलेल्या पापांची तू मला क्षमा कर. प्रियजनो, पश्चाताप न करणाऱ्या लोकांविषयी येशू ख्रिस्ताने काढलेले उद्गार, मत्याचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 20 ते 24 या वचनामध्ये आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी येशू ख्रिस्त हे सांगत असताना त्याचं अंतःकरण भरून आलेलं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख दाटलेलं आहे, तो अतिशय खिन्न झालेला आहे, दुःखी झालेला आहे. कारण तो या ठिकाणी म्हणतो सोर आणि सिदोन आणि सदोम या ठिकाणच्या प्रांतांसंबंधी आणि या ठिकाणच्या लोकांसंबंधी बोलत असताना तो म्हणतो की या ठिकाणी या भागामध्ये मी फारसे चिन्ह आणि चमत्कार केले नाहीत, पण त्यांच्या वाईट कृत्यांमुळं आणि जी कृत्य परमेश्वराला वीट आणणारी होती, देवाला वीट आणणारी होती, त्या कृत्यांमुळं त्यांचा नाश झाला. परंतु ज्या ठिकाणी ज्या लोकांसाठी, म्हणजेच उदाहरणार्थ बेतसदा, खोरजिना आणि कफरनहूम या ठिकाणी आणि त्या ठिकाणच्या लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, चिन्ह केली, परंतु त्या लोकांनी मात्र प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही किंवा खऱ्या अर्थानं त्यांनी पश्चाताप केला नाही. आणि म्हणून प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की दे वर द विटनेस ऑफ द वंडर वर्किंग पॉवर ऑफ गॉड थ्रू ख्राइस्ट. जरी त्यांनी बघितलं परंतु त्यांनी पश्चाताप केला नाही, तरी देखील त्यांनी पश्चाताप केला नाही, आपला मार्ग त्यांनी बदलला नाही. आणि म्हणून तो म्हणतो, जर सोर, सिदोन आणि सदोम या शहरामध्ये जर मी चिन्ह चमत्कार केले असते तर त्यांनी पश्चाताप केला असता. प्रियजन हो, याचं लागूकरण आपण आपल्या ख्रिस्ती समाज या नात्यानं, ख्रिस्ती लोक या नात्यानं आपल्या जीवनाशी करण्याचा आपण प्रयत्न करूया. आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी अद्भुत चमत्कार आणि चिन्ह यांचा अनुभव घेतलेला आहे आणि तरीसुद्धा आपण देवाची जी इच्छा आहे आणि ती म्हणजे आपण पश्चाताप करावा, तो पश्चाताप आपण केलेला नाही. परंतु जे ख्रिस्तीतर आहेत, ज्यांना अजून ख्रिस्ताचा अनुभव आलेला नाही, ते लोक त्यांच्यामध्ये जर असे चिन्ह आणि चमत्कार झाले असते तर त्यांनी पश्चाताप केला असता. असंच जणू काय प्रभू येशू ख्रिस्त या सोर, सिदोन आणि सदोम या ठिकाणच्या लोकांसंबंधी तो बोलत आहे. त्यांच्यामध्ये जर चिन्ह चमत्कार झाले असते तर निश्चितच त्यांनी पश्चाताप केला असता. परंतु या ठिकाणी बेतसदा, खोरोजिना या ठिकाणच्या लोकांनी पश्चाताप केलेला नाही, त्यांनी आपला मार्ग बदललेला नाही. प्रियजन हो, विश्वासणारे या नात्यानं, देवाचे लोक या नात्यानं, देवाचे निवडले लोक या नात्यानं, दैवी सामर्थ्याचा अनुभव घेतलेले
लोक आपण आहोत, तरी पश्चाताप करण्याच्या ऐवजी वी कंटिन्यू टू वॉक टू प्लीज अवर सेल्फ, निग्लेक्टिंग दी अपीलिंग विल ऑफ गॉड. म्हणजे देवाची जी इच्छा आहे ती न जाणता आपण त्याच मार्गाने जाण्याचा, रेटून जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. प्रियजनो, आजकालचं आपलं धर्माचरण खरंच देवाला संतुष्ट करणारं आहे का? का केवळ स्वतःला संतोष आणि समाधान देणारं आहे? का केवळ दिखाऊपणाचं आहे? याचा आपण गांभीर्यानं करण्यासाठी प्रियानो, ही प्राप्त परिस्थिती तुम्हाला आणि मला एक आव्हान आपल्यासमोर देत आहे. रोमकरास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 5 या वचनामध्ये आजचा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. कृपा करून आपण त्याच्याकडे वळूया. रोमकरास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 5 या वचनांकडे आपण वळूया. मी आपल्यासाठी ही वचनं वाचतो. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस. प्रियजनो, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि संत पाऊल या ठिकाणी यहुदी यांचा दोष दाखवून देत असताना, जसं आज आपण ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती लोकांचा दोष दाखवून देणं, यहुदी लोकांचा दोष दाखवून देणं हे देवाचं वचन आपल्यासाठी करत आहे. आणि तो म्हणतो की देवाची ममता. बऱ्याच वेळेला काही चुका झाल्यानंतर बरेच लोक म्हणतात असू दे, देव दयाळू आहे, त्याला आपण क्षमा करूया. परंतु प्रियानो, देवाची ममता ही तुम्हाला आणि मला पाप करण्यासाठी, त्या पापामध्ये दृढ होण्यासाठी नाही, परंतु या ठिकाणी संत पाऊल म्हणतो देवाची ममता ही पश्चातापाकडे नेणारी आहे. तुम्ही आणि मी त्या सर्व वाईट गोष्टींचा पश्चाताप करावा आणि हे न समजता आपण हटवादीपणानं त्याच पापामध्ये जर आपण जगू लागलो तर प्रियजन हो, या ठिकाणी 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण देवाचा क्रोध आणि यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता आपण देवाचा क्रोध साठवून ठेवत आहोत. आम्हाला कोरोनाच्या मरणाची भीती नाही, परंतु या ठिकाणी ज्याला दुसरं मरण म्हटलेलं आहे, इटर्नल डेथ किंवा इटर्नल पनिशमेंट पडलेले आहे, त्यापासून सुटण्यासाठी, त्यामध्ये आमचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आजच्या ह्या संपूर्ण परिस्थितीचा जो रिमोट आहे तो केवळ देवाच्या हातामध्ये आहे. मनुष्य, सायन्स, प्रगती या ठिकाणी हातबल झालेली आहेत. हे चिन्ह आहे, दिस इज द साईन. आणि प्रियानो, आपण ह्या नाशापासून, येणाऱ्या नाशापासून वाचावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जे देवाचं सार्वभौमत्व आहे, सॉव्हरेनिटी ऑफ गॉड, ते आपण स्वीकारलं पाहिजे. आपण पश्चाताप करून पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या चुका, आपलं गैरवर्तन आपण आपल्या पदरामध्ये घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या पदरामध्ये घेतो तेव्हा देव तुम्हाला मला त्याची क्षमा करतो. प्रियजन हो, देवाची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांनी पश्चाताप करावा. आज आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ जाऊया आणि स्वतःच्या दृष्टीने नव्हे, स्वतःच्या मनानं, स्वतःच्या बुद्धीने नव्हे, तर देवाच्या दृष्टीने, देवाच्या वचनांच्या दृष्टीने आपण स्वतःकडे पाहूया. देवाचं वचन आमच्यासाठी आरसा आहे आणि त्या आरशामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या चुका आपल्याला दिसतात. आणि त्या चुका घेऊन आपण देवाकडे जाऊया. त्या चुकांपासून आपण मागे फिरून पश्चातापी अंतकरणानं आपण देवाकडे वळूया. त्याचा आपण त्याग करूया की जेणेकरून तुमच्या आणि माझ्या वाट्याला येणारं जो काही देवाचा जो न्याय आहे, जो क्रोध आहे, त्या क्रोधापासून तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा बचाव व्हावा अशी देवाची इच्छा आहे. म्हणून आपण स्वतःला आपण देवाच्या हातामध्ये देऊया. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, देवबापा, खरोखरच या जगामध्ये जो उद्देशानं तो मला ठेवलेला आहेस, तो उद्देश हाच आहे की आम्ही सदैव तुझ्या इच्छेला प्राधान्य द्यावं, तुझ्या इच्छेला मान द्यावा, तुझी इच्छा सावंत्य मानून प्रभू आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे वागावं. आज आम्ही तुझ्या पवित्र वचनातून, संत पेत्राचे 2 पत्र 3 अध्याय 9व्या वचनातून हेच पाहिलं. कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा. होय प्रभू, आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या जुन्या स्वभावाप्रमाणे, जुन्या
चालीप्रमाणे जुन्या विचारसरणीप्रमाणे जीवन जगतो आणि प्रभू तुझ्याप्रती अनेक वेळेला प्रभू आम्ही अडखळतो आणि म्हणूनच प्रेमळ प्रभू आज आमच्या चरणाजवळ प्रार्थना करतो की आमच्या चुका तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला दिसू देत, त्या सर्व चुकांचा अपराधांचा आम्ही त्याग करावा आणि पश्चातापी अंतःकरणाने तुझ्याकडे वळावं असं तू दयेने आणि कृपेनं कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.